प्रश्न क्रमांक 1. संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 14 एप्रिल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 2. भारताचे संविधान लिहायला एकूण किती दिवस लागले? ऑप्शन ए 1000 दिवस, ऑप्शन बी 1050 दिवस, ऑप्शन सी 1082 दिवस, ऑप्शन डी 1100 दिवस. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1082 दिवस, म्हणजेच 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. प्रश्न क्रमांक 3. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी BN राव, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राची नवीन समुद्र किनारपट्टी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 720 किलोमीटर, ऑप्शन बी 800 किलोमीटर, ऑप्शन सी 877.97 किलोमीटर, ऑप्शन डी 900 किलोमीटर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 877.97 किलोमीटर. तसेच जुनी समुद्र किनारपट्टी 720 किलोमीटर आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी रत्नागिरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणतात? ऑप्शन ए सातपुडा, ऑप्शन बी सह्याद्री, ऑप्शन सी अरवली, ऑप्शन डी निलगिरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री. प्रश्न क्रमांक 8. लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 9. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाईन कोणी केले? ऑप्शन ए चार्ल्स कोरिया, ऑप्शन बी राम सुतार, ऑप्शन सी बिमल पटेल, ऑप्शन डी हाफिज कॉन्ट्रॅक्टर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राम सुतार. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या ठिकाणी साधू बेटावर उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर असून हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन बी मोरारजी देसाई, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी लालकृष्ण आडवाणी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 11. भारताचे शेवटचे उपपंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए अटल बिहारी वाजपेयी,
ऑप्शन बी लालकृष्ण अडवाणी, ऑप्शन सी प्रणव मुखर्जी, ऑप्शन डी जॉर्ज फर्नांडिस। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लालकृष्ण अडवाणी। प्रश्न क्रमांक 12, बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1920, ऑप्शन बी 1925, ऑप्शन सी 1928, ऑप्शन डी 1931। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1928। प्रश्न क्रमांक 13, 1931च्या कराराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 14, मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? ऑप्शन ए भाग 1, ऑप्शन बी भाग 2, ऑप्शन सी भाग 3, ऑप्शन डी भाग 4। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भाग 3। प्रश्न क्रमांक 15, लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी व्हॅलेंटाईन चिरोली, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी सावरकर। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी व्हॅलेंटाईन चिरोली। प्रश्न क्रमांक 16, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी मौलाना आझाद, ऑप्शन डी खान अब्दुल गफार खान। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी खान अब्दुल गफार खान। प्रश्न क्रमांक 17, वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून कधी स्वीकारले गेले? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 24 जानेवारी 1950, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर 1949। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 24 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 18, गीतांजली हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? ऑप्शन ए बंकिमचंद्र चॅटर्जी, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी जयशंकर प्रसाद। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 19, पहिली रेल्वे सुरू असताना भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी, ऑप्शन सी लॉर्ड रिपन, ऑप्शन डी लॉर्ड कर्झन। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी। प्रश्न क्रमांक 20, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1942, ऑप्शन बी 1945, ऑप्शन सी 1950, ऑप्शन डी 1960। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1945। प्रश्न क्रमांक 21, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सध्याचे महासचिव कोण आहेत? ऑप्शन ए बान की मून, ऑप्शन बी कोफी अनान, ऑप्शन सी एंटोनिया गुटेरेस, ऑप्शन डी फ्रँकलिन रूझवेल्ट। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एंटोनिया गुटेरेस। प्रश्न क्रमांक 22, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, ऑप्शन बी 27 फेब्रुवारी, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 14 जानेवारी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 27 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 23, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? ऑप्शन ए कोशी, ऑप्शन बी सोन, ऑप्शन सी यमुना,
ऑप्शन डी घाघरा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी यमुना। प्रश्न क्रमांक 24, जीएसटी लागू झाल्याची तारीख कोणती आहे? ऑप्शन ए 26 जानेवारी 2016, ऑप्शन बी 1 एप्रिल 2016, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2017, ऑप्शन डी 1 जुलै 2017। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 1 जुलै 2017। प्रश्न क्रमांक 25, चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे झाला होता? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी महाड, ऑप्शन डी औरंगाबाद। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी महाड। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।